नमस्कार, मी प्रज्ञा संजय खराटे, राहणार ओम शिवशक्ती चाळ, महाराष्ट्र नगर, मानखूर 88। माझ्या आईचं नाव सौ संगीता संजय खराटे। आणि आमच्यासोबत आता मी आता पोलीस स्टेशनमधून आलेली आहे, कारण माझा आताही पोलीस स्टेशन मॅटर झालं आहे आणि असाच मॅटर 2024ला सुद्धा झाला होता। आणि 2024मध्ये माझं एक घर आहे, त्या घराचे 2 भाग केले आहेत आणि 2 भाग केल्या कारणामुळे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये अर्ज वगैरे दिलेत, तरीही त्या समोरचा इसम गजमल भिवा आचार्य, विशाल गजमल आचार्य, सुनील शिरवडकर हे 3 इसम त्या घरावरचा ताबा सोडत नव्हते। म्हणून मी त्या तिघ इसमांच्या नावाने अर्ज तयार केलेत, पोलीस स्टेशनला दिलेत। माझं त्या घरामध्ये रहिवास असताना देखील रात्रीचे सुमारे 12च्या दरम्यान आम्ही पोलीस स्टेशनमध्ये असताना, माझा भाऊ घरी असताना त्यांनी त्या घरावर ताबा मिळवला आणि आम्हाला त्या घरातून म्हणजे बाहेर काढून टाकलं आणि आम्ही दोघेही पोलीस स्टेशनमध्ये होते। आणि आज परत मी त्या घरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करते, तर ते माझ्या घराला मी आता लॉक केलेला आहे, वरची रूम त्यांनी बांधलेली आहे। आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये मी आता जस्ट जाऊन आली, तर ते मला म्हणतायत की तुम्ही ते रूम नाही सोडली तर तुमच्यावर आम्ही म्हणजे गुन्हा दाखल करू आणि तुम्हाला अटक करू। आणि मी म्हटलं की मला असं तुम्ही करू शकत नाही, मला न्याय हवा, कारण ते घर माझ्या आईचं आहे आणि माझी आई अस्तित्वात नसताना तुम्ही असं करू कशा शकता। कारण माझी आई दीर्घ आजार होता माझ्या आईला, अस्थमाचा, आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही गावी जा म्हणून, कारण तो आजार गावाकडेच तुमचा बरा होईल। आणि आम्ही गावाकडे जात असताना 2016-17मध्ये तर त्यावेळेस गजमल भिवा आचार्य म्हणजेच विशाल गजमल आचार्य याचे वडील यांच्याकडे आम्ही घराचं देखरेख सांभाळ करा म्हणून चावी दिली, तर त्या व्यक्तीने त्या घराचे डुप्लिकेट डॉक्युमेंट्स बनवले आणि माझी आई 2023ला दगावल्याच्या नंतर तो मला 2024ला असं म्हणतोय की ते घर आता मी विकत घेतलं आहे। आता ते घर त्याला माझ्या आईने विकलं आहे, तर त्यामध्ये पण फ्रॉड होतोय की म्हणजे कसं की 2 डॉक्युमेंट्स होत आहे। आमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्समध्ये नाव वेगळं आहे आणि जे त्याने बनवलेत त्यामध्ये नाव वेगळं आहे। प्लस मला विश्वास बसला नाही म्हणून मी इलेक्ट्रिसिटी ऑफिसमधून सुद्धा डॉक्युमेंट्स मागवलेत आणि त्या डॉक्युमेंट्समध्ये मी सगळं तपास केला, तर तिथंच सिद्ध होतंय की त्यामध्ये माझ्या आईचे वेगवेगळे सिग्नेचर होत आहेत। म्हणजे माझी आई चौथी पास आहे, फक्त 4थीपर्यंतच माझ्या आईचं शिक्षण झालं, त्यापुढे माझी आई शिकलेलीच नाही आहे। आणि माझी आईची एकच सेम सिग्नेचर आहे आणि त्यामध्ये माझी आईचे 2-3 वेगवेगळे सिग्नेचर प्लस थंब घेतलेले आहेत। आणि इलेक्ट्रिसिटी ऑफिसमधून डॉक्युमेंट्स मागवले तर त्यावर 2 सिग्नेचर आहेत आणि त्यामध्ये विटनेसचे पण सिग्नेचर नाही आहे। आणि पोलीस स्टेशनमध्ये जे डॉक्युमेंट्स त्यांनी सबमिट केलेत, मी पोलीस स्टेशन थ्रू जे डॉक्युमेंट्स घेतलेत त्यावर विटनेसचे सिग्नेचर आहे आणि इलेक्ट्रिसिटीमधले डॉक्युमेंट्समध्ये सिग्नेचर नाही आहे। हाही त्याने खूप मोठा फ्रॉड केला आहे। मी पोलिसांना म्हणजे विनंती करते की त्याने फ्रॉड केला आहे तरी ते माझी कुठलीही केअर घेत नाही आहे। आणि आत्ता जस्ट मला पोलीस स्टेशनमधून फोन आला की माझ्या बहिणीला ते पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत आणि म्हणतात की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन पोलीस स्टेशनमध्ये या आणि म्हणतात ते न्यायालयीन प्रक्रिया तुम्ही कोर्टात जाऊन ते सिद्ध करा। म्हणजे आमचं घर असल्यावर आम्ही कोर्टात जायचं आणि आम्ही म्हणजे घरात राहू शकत नाही। ते म्हणतात की त्यांच्या पोझिशनमध्ये ते घर आहे, तुम्ही सोडून द्या। आधी ते माझ्या पोझिशनमध्ये होतं तरी त्या पोलीस स्टेशनमधले म्हणजे कर्मचाऱ्यांनी कुठलीच म्हणजे त्या गोष्टीवर प्रक्रिया घेतली नाही किंवा कुठलीच म्हणजे ॲक्शन केले नाहीत। आणि माझ्या घराचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्समध्ये म्हणजे असा फ्रॉड आहे। आणि विशेष म्हटलं म्हणजे की 2017ची त्याने खरेदी दाखवलेली आहे आणि 2017मध्ये ज्या मुलाच्या नावाने त्याने डॉक्युमेंट्स बनवलेत त्याने 2 फ्रॉड केलेत। पहिला फ्रॉड म्हणजे पहिला गुन्हा त्याचा असा की त्याने पोस्कोचा गुन्हा केला आहे, म्हणजे त्याच्यावर 2017 साली पोस्कोचाही गुन्हा दाखल झाला आहे आणि 2017 सालीच त्याने माझ्या आईच्या घराचे डॉक्युमेंट्स डुप्लिकेट बनवले, हाही गुन्हा केला आहे। आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये तो बेलवर म्हणजे पोस्कोच्या म्हणजे गुन्ह्याची त्याला अटक वॉरंट झाली म्हणून त्या आता बेलवर बाहेर आहे। आता मला माझी इतकीच विनंती आहे ट्रॉम्बे पोलीस स्टेशनला की ते मला न्याय मिळवून द्यावेत म्हणून, कारण ते सगळे गुन्हेगार प्रवृत्तीचे माणसं आहेत। आणि माझं मी एज्युकेशन घेत असलेली मुलगी कोर्ट वगैरे कसं काय मी कोर्टामध्ये जाऊ आणि मी न्याय मिळवू। मी त्या व्यक्तीला म्हटलं की तुम्हाला जे आहे ते तुम्ही सिद्ध करा, पण मला असं म्हणतात पोलीस स्टेशनमधले सगळे कर्मचारी की तुमचं म्हणजे आहे तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जा।
तर म्हणजे मी न्यायालयीन प्रक्रिया करायला मी कशी जाऊ शकते, मला तेच कळत नाही. ते मलाच उलट म्हणतायत की तुम्ही कोर्टात जा आणि तुमचा म्हणजे ताबा तुम्ही त्याच्यावर कोर्टातून मिळवा, असं मिळवू नका. म्हणजे तुमचं आहे तर तुमचं सत्य असूनही म्हणजे मी त्यांना म्हणते की हे माझं सत्य आहे, हे सगळं काही माझ्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे, माझी बाजू सत्याची आहे, हे घर माझं आहे, हे त्यांना मी सांगते. हे सांगूनही ते मलाच म्हणतायत की तुम्ही कोर्टात जा म्हणून. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे ट्रॉम्बे पोलीस स्टेशनला की मला आता फक्त न्याय हवा आहे. मी कोर्टात जाऊ शकत नाही, माझी ती इतकी परिस्थिती नाही आहे. माझे 2 लहान बहीण भाऊ मी गावी माझ्या काकूंकडे सोडून आली. माझी काय अवस्था आहे हे फक्त मलाच माहिती आहे की मी कुठल्या अवस्थेमध्ये झुंजते. आणि प्लस म्हणजे माझं घरावरचा ताबा त्यांनी मला मिळवून द्यावा अशी मी त्या ट्रॉम्बे पोलीस स्टेशनवाले सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती करते, हात जोडून विनंती करते की मला त्यांनी न्याय मिळवून द्यावा म्हणून. धन्यवाद. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।